नमस्कार. आज आपण गणितामध्ये एक चल समीकरणे हा घटक बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आता चल म्हणजे काय किंवा एक चल समीकरण कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा बघू. तर आता ज्यामध्ये आपल्याला काय माहितीये की हा काय आपला जर हे काय संख्या किंवा याला काय म्हणतो आपण अंक असं म्हणतो, बरोबर. परंतु काय होतं ज्या समीकरणामध्ये काय झालेलं असतं ते एक चल म्हणजे जर कुठलं जर अल्फाबेट जर आलं कुठलं तर त्या समीकरणाला आपण काय म्हणतो तर एक चल समीकरण असं म्हणतो. एक चल समीकरण का त्याच्यामध्ये काय आलेलं असतंय तर चल कुठलं तरी काय आलेलं असतंय तर चल आलेलं असते, त्यामुळे काय म्हणतो एक चल समीकरण असं म्हणतो. त्याच्यामध्ये एकच चल कुठलं तरी असतं, दोन चल नसाय तर काय म्हणतो समावेश झालेला नसतो, फक्त काय असतंय एकच चल असते. आता एक चल समीकरण सोडवायचं कसं तर हे आपण बघू. आपण अंकांची बेरीज गुणाकार भागाकार ह्या गोष्टी आपण आपल्याला माहिती केलेल्या आहेत. आता हे समीकरण असतं जर एक चल समीकरण दिलं तर कसं सोडवायचं ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघू. ठीक आहे. आता काय समीकरण दिलं इथं आपल्याला तर काय दिलं इथं तर काय दिलंय एक्स अधिक 5 बरोबर काय दिलेलं आहे 12. आणि आपल्याला इथं काय करायचं असतंय असं असेल तर काय करायचंय ते एक्स ची किंमत काढायची असते. जी काय चल दिलेलं असतंय त्याची काय करायची असते आपल्याला किंमत काढायची असते. आता इथं काय करायचं एक्स ची किंमत किती येणार आहे हे आपल्याला काढायचं. मग हे कसे करायचं तर काय समीकरण पहिल्यांदा काय बघितलं आपण एक्स अधिक 5 बरोबर काय दिलेलं आहे 12 आहे, बरोबर. तर मग लक्षात ठेवायचं इथं ज्यावेळेस बरोबर चिन्हच आहे तर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू आपल्याला विचारात घ्यायच्या की ज्यावेळेस आपण गणिताच्या इकडे बघितलं तर उजव्या बाजूला काय दिसतंय आपल्याला तर 12 दिसतंय आणि ह्या साईडला काय एक्स अधिक 5. त्याच्यामध्ये आपल्याला काय किंमत काढायची तर एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत जर आपल्याला काढायची तर लक्षात ठेवायचं जी इथली काय दिसते आपल्याला हे काय इथं हा एक्स दिसतोय, इथं 5 आहे. हे 5 म्हणजे काय आपली संख्या आहे, बरोबर. मग इथं पण ह्या साईडला पण काय ही संख्या आहे. तर लक्षात ठेवायचं ज्यावेळेस असं कुठलं समीकरण दिलेलं असेल तर ज्यावेळेस संख्यांचं वजाबाकी किंवा बेरीज असेल तर काय करायचं संख्यांची क्रिया होईल, तर चलांच्या बाबतीत होणार नाही. कुठं लक्षात ठेवायचं फक्त बेरीज आणि वजाबाकी असेल तर ती कशाची होईल संख्यांची होईल आणि जर चल असेल तर चलांची होईल, बरोबर. इथं बघू. आता इथं काय करायचं मग आपल्याला कशाची किंमत काढायची तर एक्स ची किंमत काढायची. तर मग काय बघितलं इथं एक्स अधिक 5 बरोबर 12. मग काय करायचं इथं तर हे 5 आहे, हे 5 कसं ह्या 5चं चिन्ह बघायचं. 5चं चिन्ह कुठलं हे प्लस चिन्ह आहे. मग लक्षात ठेवायचं का ते पण ज्या वेळेस कुठलं जर चिन्ह असेल वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार क्रिया असेल तर काय होतं तर बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला ज्यावेळेस जात असेल काय होतं बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर चिन्ह काय होतं बदलतं. याचा अर्थ काय होतो जर बेरीज असेल तर प्लस असेल तर इकडे काय होणार आहे मायनस होणार आहे, बरोबर. किंवा वजा असेल तर काय होणार इकडं अधिक होईल, बरोबर. आणि इकडे काय होणार आहे जर गुणिले असेल तर इकडे कसं होणार आहे भागिले होणार आहे. या पद्धतीने प्रत्येक वेळेस ज्याच्या वेळेस आपण काय होतं बरोबर चिन्हाच्या वेळेस उजवीकडनं डावीकडे जात असेल किंवा डावीकडनं उजवीकडे जात असेल त्याच्यामध्ये काय होतं वजा असेल तर अधिक होईल, अधिक असेल तर वजा होईल, गुणिले असेल तर काय होईल भागिले असेल तर गुणिले. हे लक्षात ठेवायचंय का हे जर केलं तर आपलं चुकणार नाही उत्तर. मग कसं होईल इथं हा प्लस इकडं मग कसं राहील इथं एक्स बरोबर काय करायचं आता ही जी संख्या लक्षात ठेवायचं ही जी संख्या पहिली दिलेली ही त्याच जागेवर ठेवायची. ती ज्या पहिल्यांदा आहे ती इथं पहिल्यांदाच ठेवायची. इकडची संख्या आल्यानंतर ती काय करायची ती ह्या साईडला घ्यायची. मग आता इथं कसं आहे इथं प्लस आहे इकडे काय होईल मायनस होईल. काय होईल मायनस का तर इकडे कसं आहे इकडे प्लस आहे तर इकडे कसं होणार आहे मायनस होणार आहे. मग इकडे कसं आलं मग एक्स बरोबर आपण उदाहरण इकडे लिहून घेऊ सगळं मग कळून लक्षात येईल एक्स प्लस 5 बरोबर 12 या प्रकारचं उदाहरण आहे आपलं. मग काय सांगितलं की ज्याच्या वेळेस चल असतील चल आणि संख्यांचा काय होईल वजाबाकी किंवा बेरीज असेल तर संख्यांची होईल. आणि जर चल असते तर काय झालं असतं चलांची झाली असते. पण चल कसं पाहिजे त्याला एकच चल पाहिजे. एक्स असला तर आपल्याला काय पाहिजे तर एक्सच पाहिजे. मग इथं कसं होईल तर हा कसा इथं प्लस आहे मग त्या साईडला जाऊन काय होणार आहे आपला मायनस होणार. लक्षात ठेवायचं की इथल्या इकडचं असं प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, गुणाकार असेल तर भागिले होईल, भागिले असेल तर गुणिले होईल. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग काय झालं एक्स बरोबर 12 वजा 5 काय होईल 12 वजा 5 म्हणजे कसं झालं एक्स बरोबर काय आलं आपलं 7 हे उत्तर मिळालं.
म्हणजे एक्स ची किंमत काय मिळाली इथं आपल्याला 7. हे फक्त लक्षात ठेवायचं, ही सोपी सोपी काय उदाहरणं, तर कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे आपण काय करतोय, कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. अंक किती जरी मोठा आला तरी काय होणार आहे, या पद्धतीने आपल्याला करायला लागणार, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो काय करायचं. तर पहिल्यांदा संख्या, आता कशाची किंमत काढायची आपल्याला, एक्स ची किंमत काढायची. मग एक्स ची किंमत काढायची तर काय करायचं, इकडे आपल्याला संख्या दिसती ही 12, इकडे ही पण काय संख्याच आहे. मग संख्या काय करायचं, संख्यांचं काय होणार आहे, बेरीज वजाबाकी तर संख्यांची होणार आहे. मग इकडे काय आहे, इकडे प्लस आहे म्हणजे इथं अधिक इकडे, इकडे कसं जाणार होणार आहे, वजा होणार आहे. मग वजा होण्यासाठी काय केलं, एक्स बरोबर 12 वजा 5, म्हणून एक्स बरोबर काय उत्तर आलं आपलं, एक्स बरोबर 7 हे उत्तर आलं. ठीक आहे, हे झालं पहिलं उदाहरण आपलं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं काय येतं इथे, 3y वजा 4 बरोबर 8. काय आपलं उदाहरण आहे इथं, 3y वजा 4 बरोबर 8. बरोबर, इथं पण आता कशाची किंमत काढायची, लक्षात ठेवायचं काय आपल्याला जे चल दिलेलं आहे त्याचीच आपल्याला काय करायची असते, किंमत काढायची. इथं काय आपलं चल, तर इथं काय वाय, ह्या वाय ची किंमत काढायची आपल्याला, वाय बरोबर काय येईल हे काढायचं. ठीक आहे, मग आता काय करायचं, तर हे काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, हा 3y असाच ठेवायचा बरोबर. बरोबर केल्यानंतर काय करायचं, हे 4 लक्षात ठेवायचं, हे 4 काय करायचे पहिल्यांदा आपल्याला त्या साईडला घ्यायचे. मग इकडे काय आहेत, हे इकडे कसे वजा आहेत, मग काय होतील इकडं, तर इकडे काय होतील प्लस होतील. पण त्याच्या आधी काय करायचं, जो इथं 8 आहे तो तसाच पहिल्यांदा लिहायचा, आधी 4 लिहायचं नाही. जो काय ज्या क्रमाने सांगितलंय त्या प्रमाणात करायचं आपल्याला. हा ज्याची जागा आहे त्याची जागा कशी राहील, तिथंच फिक्स राहील, आणि त्याच्यानंतर जो नवीन आलाय तो इकडं त्याच्या पुढे येईल. मग कसं होईल, हा वजा इथं, मग कसं होईल इथं प्लस 4, मग कसं आलं इथं 3y बरोबर. याच्यात काय होईल, हे दोन्हींची ही संख्या आहे, मग यांची आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. मग 8 अधिक 4 किती आले इथं आपले 12. पुन्हा आता ह्याच्यानंतर इथपर्यंत आलो, आता 3y काय राहिले प्लस शिल्लक आहे तिथं, 3y बरोबर 12 शिल्लक राहिलं. आता 3y बरोबर काय शिल्लक राहिलं 12 बरोबर. मग आता याच्यानंतर इथं कुठलं चिन्ह ह्याला, हा वायला कसा आहे, हा कसा आहे वायला, तर ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह नाही. आता ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह नाही याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये कुठलं चिन्ह असतं, तर गुणिले चिन्ह असतं बरोबर. गुणिले चिन्ह आहे, मग ही संख्या, आता हा अंक म्हणजे 3 काय करायचं आपल्याला, बरोबर चिन्हाचा काय न्यायचा आहे, पलीकडे न्यायचं. तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचं म्हणजे काय करायला लागलं, ह्याचं चिन्ह कसं होणार आहे, चिन्ह म्हणजे हा इथं ह्याला कसा आहे वायला गुणिले, मग तिकडे जाऊन काय होणार आहे, तो भागिले होईल. म्हणजे कसं झालं, y बरोबर 12/3 बरोबर. आता ह्यांचा फक्त वाक्य करायचा, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे आपल्याला वायचं उत्तर काय मिळालं इथं, तर 4 हे उत्तर मिळालं आपल्या इथं. काय मिळालं, वायचं काय मिळालं, 4 हे उत्तर मिळालं. हे लक्षात ठेवायचं. हे बघितलं आपण, वजाचं काय होतंय, इकडे अधिक होतंय, आणि हे इथं काय येतं, इथं कुठलं चिन्ह नाही, याचा अर्थ काय असतोय, इथं गुणिले चिन्ह असते. मग कसं होणार आहे, 3 चौक 12, म्हणजे काय आलं, वाय बरोबर काय आलं आपलं तर 4 आलं उत्तर. ठीक आहे, बाकी तिसरं उदाहरण बघू आपण. आता याच्यामध्ये काय दिलंय, याच्यामध्ये पण तसंच दिलंय, 5z प्लस 2 बरोबर काय 17 हे उदाहरण आपलं. हे आता सोडवायचं. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, याच्यामध्ये आपल्याला झेडची किंमत पाहिजे. मग झेडची किंमत पाहिजे तर पुन्हा सेम जे काय पद्धत आहे आपलं त्याच्याप्रमाणे सेम करायचं. इथं जरी y(x) असेल, y असेल, z असेल, a असेल, b असेल, कुठलं जरी असलं तर आपल्याला त्याची किंमत काढायची असते. मग याच्यासाठी काय करायचं, संख्या एका बाजूला घ्यायच्या आणि त्याचं उत्तर काढायचं. इथं कशाची किंमत काढायची आपल्याला, मग इथं झेडची काढायची बरोबर. मग इथं झेडची काढायची तर 5z पहिल्यांदा काय करून घेतले, तसेच लिहिले. त्याच्यानंतर काय येईल इथं बरोबर चिन्ह. आता बरोबर चिन्ह आल्यानंतर काय होईल, मग 17 इथं हे कसे झेडला प्लस आहे, इथं याचं चिन्ह कुठलं प्लस आहे, इकडे काय होईल मग मायनस. मग कसं झालं, 5z बरोबर काय येणार इथं 15 येणार आहे. 5z बरोबर किती मिळालं आपल्या इथं 15 मिळालं. 5z बरोबर 15 मिळाल्यानंतर आता किंमत आपल्याला काढायची कशी, 5z ची किंमत पाहिजे का आपल्याला, तर नाही. आपल्याला किंमत काय पाहिजे, तर फक्त z ची किंमत पाहिजे. मग z ची किंमत पाहिजे तर z बरोबर 15 इथं काय होईल गुणिले, इथं काय होणार आहे पुन्हा भागिले होणार आहे. कसं जाणार आहे, हा इकडे भागिले म्हणलं 5 1 5, 5 3 15, आणि z बरोबर काय येणार आहे आपलं 3 हे उत्तर आपल्याला मिळणार. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा की इथं काय केलं, प्लस होते तिथं काय झालं मायनस झालं. इथं हा कसा आहे भागिले, ते काय हा गुणिले, तो काय झाला इथं
हा इथं भागिले आला. नंतर मग याला काय केलं आपण, त्याला भाग लावला, मग उत्तर आपल्याला मिळालं झेड बरोबर 3 हे उत्तर मिळालं. ठीक आहे, अजून उदाहरण बघू याच्यातली. ठीक आहे, आता याच्यातलं उदाहरण काय पुढचं, 5x 5x वजा 7. काय उदाहरण आहे, 5x वजा 7 बरोबर काय 18. आता इथं काय करणार आहे, इथं पण काय करायची, x ची किंमत काढायची, सेम त्या प्रमाणात राहील. मग कसं होईल इथं, 5x हा कसा आहे वजा, इकडे कसा होईल अधिक होईल. हे 18 पहिल्यांदा काय करायचे, पुन्हा जसे आहे तसे मांडायचे. 5x बरोबर 18 किती होते ती, 18 25 बरोबर. 18 25 झाल्यानंतर आता काय करायचं, x ची किंमत काढायची. मग इथं हे कसे तिला गुन्हे, पुन्हा इथं काय होतील, भागिलेच होतील. मग भागिले आलं, x बरोबर काय मिळालं आपल्याला 5 हे उत्तर मिळालं. 5 5 25 म्हणजे x चं उत्तर काय मिळालं, इथं आपल्याला 5 हे उत्तर मिळाले. तिथं या पद्धतीने सेम तसंच करायचंय. पुढचं उदाहरण बघू आता. आता या पद्धतीमध्ये उदाहरण कसं दिलेलं आहे आपल्याला, 3 कंसात x वजा 2 बरोबर काय दिलेलं आहे 15 हे दिलेले. आता हे 15 दिले तर पहिल्यांदा गोष्ट काय लक्षात ठेवायची की हे 3 पहिल्यांदा काय ह्या कंसाला कसे गुणिलेत. मग काय करायला लागेल, तर पहिल्यांदा काय करून घ्यायला लागेल आपल्याला, तर कंस सोडवून घ्यायला लागेल. पहिल्यांदा कंस सोडवायचा. आपण बघितलं की बॉडमास ज्यावेळेस होतं, बॉडमास मध्ये पण पहिल्यांदा काय होतं, ब्रॅकेट होतं. तर मग तीच पद्धत किंवा त्याच फॉर्म्युला त्याच सूत्र असेल किंवा त्याच क्रमानं काय करायचंय आपल्याला उदाहरण कधी पण सोडवायचं. जरी फक्त बॉडमास देताना कुठल्या जरी प्रकारचं आलं, कुठं जरी गणित आलं तर काय करायचं आपल्याला, तर बॉडमास ह्याच मेथडनं काय करायचं सोडवायचंय आपल्याला. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, ब्रॅकेट सोडवून घ्यायचं. ब्रॅकेट सोडवलं म्हणजे काय झालं की याला गुणिलेत, याचा गुणिले अर्थ आहे कंसाला, म्हणजे काय होणार आहे ते x ला गुणिलेत का फक्त, तर नाही. फक्त 2 ला गुणिले तर नाही. तर इथं कसं आहे, तर हे 3 कसे हा पूर्ण कंसाला गुणिले, एकाला कोणाला गुणलेलं नाही. मग एकाला गुणलेलं नाही तर मग काय करायला लागेल, तर आपल्याला दोन्हीला काय करायला लागेल, 3 न गुणायला लागेल. कारण त्या पूर्ण कंसाला काय आहे 3 काय येतं गुणिले. मग कसं होणार आहे इथं, 3 न गुणिले म्हणलं पहिल्यांदा ह्यांना ज्यावेळेस गुणलं त्यावेळेस किती आलं 3x वजा काय येणार आहे 3 2 6 बरोबर काय होणार आहे 15. कंस सोडवला आपण, कारण कंस इथं काय आता नाही राहिला, कारण कंसात जे गुणिले होतं तर म्हणून केलं हे 3 न गुणल्यामुळे कंस तो निघून गेला. काय केलं इथं, तर ह्या 3 न काय केलं, पहिल्यांदा ह्या x ला गुणलं म्हणजे किती मिळालं आपल्याला 3x मिळाले इथं. आणि 3 न पुन्हा 2 ला गुणल्यानंतर आपल्याला किती मिळाले वजा 6 मिळाले. हे 15 बरोबर 15 तर आपल्याला दिलेलंच आहे, त्यामध्ये तसेच मांडायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जसं मगाच्या आधीच्या उदाहरणामध्ये केलं त्याप्रमाणे सेम करायचं. इथं वेगळे काय झालं, तिथे एक पायरी आपली वाढली. इथं काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा कंस सोडवायचा होता. इथं आधीच्या वेळेत कसं होतं, तर कंस नव्हता तिथं, त्यामुळे आपल्याला ती पायरी करायला लागली नाही, पण इथं करायला लागलं आपल्याला. मग आपण कंस सोडवला, त्याच्यानंतर हे पुढच्या पायरीला आलो. आता हे इथं सेमच राहील, जसं आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये केलं हे पण तसं सेम राहील. कसं होईल मग, 3x बरोबर 15 प्लस 6 काय केलं इकडं वजा ते कसे झाले इकडं अधिक झाले, कारण बरोबर चिन्हाचे काय केले उजव्या साईडला आपण गेलो. आता पुढं मग 3x बरोबर यांची बेरीज किती 15 आणि 6 21. मग x बरोबर आता पुन्हा x बरोबर x ची किंमत काढायची. मग x बरोबर हे कसे तिथं गुणिलेत, मग 21 भागिले 3. मग x बरोबर काय येणार आहे तर 9. x बरोबर काय मिळणार आहे इथं आपल्याला 9 मिळणार आहे. 9 त्रिक 27 म्हणजे इथंच आपण भाग लावला 3 1 3 आणि 9 त्रिक 7चा भाग लागणार आहे इथं 21 भागिले 3 म्हणजे काय मिळालं x बरोबर 7. 7 त्रिक 21 इथं काय होणार आहे आपल्याला 7 हे उत्तर x चं मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलंय, तर काय दिलंय x वजा 5 भागिले 2 बरोबर काय दिले 3 दिलेले बरोबर. मग इथं 3 दिलेले, इथं काय करायचं आपल्याला, इथं आता काय इथं भागिले बरोबर. मग इथं भागिले आहेत, तर अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर काय करायचं, इथं हे भागिले ते इकडे काय होणार ते, तर काय करायचं इथं भागिले ते इकडे काय व्हायचं गुणिले करायचं. इथं हे जसं गुणिले आपण केलं तर इथं त्याच्यापासून इथं करायला लागणार नाही आपल्याला, तो तिकडे काय करायचा भागिले करायचं. म्हणजे कसं झालं x वजा 5 बरोबर 3 गुणिले काय येणार आहे 2 येणार आहे. हा इकडे भागिले तिकडे काय होणार आहे गुणिले होणार आहे. म्हणजे कसं आलं इथं x वजा 5 बरोबर 3 2 6. मग x बरोबर
6 प्लस 5 एक्स बरोबर काय मिळणार आपल्याला उत्तर 11 हे उत्तर मिळणार. इथं ज्यावेळेस अशा प्रकारे असेल त्यावेळेस काय करायचं, इथं जो भागिले असेल तर काय करायचं, इथं गुणिले करायचंय. गुणिले केल्यानंतर जे काय उत्तर मिळेल आपल्याला त्याच्यामध्ये आता हे मायनस हे काय केलं आपण इथं प्लस केलं फक्त, आपल्याला उत्तर किती मिळालं तिथं तर 11 हे उत्तर मिळालंय तिथं. ठीक आहे. इथं फक्त हे लक्षात ठेवायचं, या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं काय की कंस सोडवायचा म्हणजेच काय करायचं आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो हे उदाहरणात बरोबर 15. तर इथं ही करायचं कंस सोडवायचं तर काय करायचं, ह्या दोन्ही 3x ह्या 3 न पहिल्यांदा x ला गुणायचं आणि त्याच्यानंतर कितीला गुणायचं 6 ला गुणायचं बरोबर 15. बरोबर या प्रकारे करायचं. पुढची उदाहरणं बघू आता आपण. ठीक आहे. आता पुढच्या उदाहरणामध्ये शाब्दिक उदाहरण. तर शाब्दिक उदाहरण ज्यावेळेस आपल्याला येतं तर शाब्दिक उदाहरणामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, तर पहिल्यांदा काय करायचं त्याचं समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण ही पाठीमागची उदाहरणं सोडवली, ही कुठली सगळी उदाहरणं सोडवली त्याचप्रमाणे काय करायचं आपल्याला उदाहरणं सोडवायला लागतील. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल तर समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार करणं खूप महत्वाचं. की शाब्दिक उदाहरण म्हणजे आपल्याला दिलंय काय, त्याच्यामध्ये बेरीज दिली, वजाबाकी दिली, भागाकार दिली, त्याची पट दिली का काय दिली, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. त्या जर समजल्या तर आपल्याला काय होईल शाब्दिक उदाहरण सोडवता येईल. किंवा कसं होतंय की जर आधी आपल्याला गणित मांडता आलं, समीकरण मांडता आलं तर मग सोपं जातंय, कारण त्यात फक्त बेरीज किंवा वजाबाकी आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे हेच आपल्याला तिथं बघायचं. शाब्दिक उदाहरणामध्ये कळलं पाहिजे की आपल्याला उदाहरण काय आहे, तर मग आपण शाब्दिक उदाहरणामध्ये समीकरण कसं तयार करायचं ते पहिल्यांदा बघून घ्या. आता काय दिलं, एकाच संख्येमध्ये 7 अधिक केल्यास उत्तर किती येते 15 येते. तर ती काय करायची संख्या आपल्याला शोधायची. काय सांगितलं पहिल्यांदा कधी पण शाब्दिक उदाहरण असं व्यवस्थित वाचून घ्यायचं. काय सांगितलं एकाच संख्येमध्ये काय केलं 7 अधिक केल्यास उत्तर किती येते आपलं तर 15 उत्तर येते. तर तीच काय करायची संख्या आपल्याला शोधायची. मग संख्या शोधायची तर आता पहिल्यांदा संख्या, आता ती कुठली संख्या आहे माहितीये का आपल्याला, दिलेली संख्या माहितीये का आपल्याला तर नाही माहिती. मग ज्या वेळेस आपल्याला दिलेली नाही माहिती काय म्हणायचं, ती संख्या काय म्हणायची, ती संख्या बरोबर काय म्हणू आपण एक्स म्हणू. एक्स म्हणा वाय म्हणा कुठलं जरी मानलं तरी कुठलं एक चल मांडायचं की ही संख्या काय एक्स मांडली. आपल्याला माहित नाही तर मग कुठली घेणार आहे संख्या, अंदाजे तर घेऊ शकत नाही. त्यामुळे ती संख्या काय करायची एक्स मानायची. एक्स मांडल्यानंतर आता काय सांगितलं ती संख्या काय मिळाली आपल्याला एक्स मिळाली बरोबर, कारण आपण ती संख्या म्हणजे एक्स मांडली. इथपर्यंत झालं काय मिळालं आपल्याला एक संख्या मिळाली. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं उदाहरण. आता त्याच्या पुढं, आता त्या पुढं काय सांगितलं आपल्याला एकाच संख्येमध्ये म्हणजे ह्या संख्येमध्ये काय करायचंय, काय मिळवल्यात 7 मिळवल्यास काय होतंय त्याचं उत्तर किती येते 15 येते. काय होतंय एकाच संख्येमध्ये 7 मिळवल्याचं उत्तर किती येते त्याचं 15 येते. हे झालं आपलं काय झालं तर ह्या जे शाब्दिक उदाहरण दिलंय त्याचं हे समीकरण तयार झालं. हे पहिल्यांदा आपल्याला अगदी छोटं असलं तरी पण आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यातनं काय होतं मोठी जरी उदाहरणं आली तर आपल्याला सोडवता येतील, पण पहिल्यांदा आपल्याला छोटी छोटी उदाहरणं त्याचं समीकरण तयार करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे समीकरण तयार झालं. काय समीकरण झालं तर एकाच संख्येमध्ये 7 अधिक केल्यास म्हणजे काय होतंय मिळवल्यास काय मिळते आपल्याला उत्तर 15 मिळते. हे आपल्याला समीकरण तयार झालं. आता ह्या प्रकारचं आपण सोडवलं हे आपल्याला माहिती आहे. कसं करणार मग एक्स बरोबर, तर एक्स बरोबर इथं काय प्लस आहे तिकडे काय होईल मग मायनस होईल. पुन्हा काय सांगितलं हे 15 असंच ठेवायचं, लक्षात ठेवायचं इथं चुकायचं नाही. काय करायचं 15 हे असंच ठेवायचं, कारण ही जर मांडणी चुकीची केली तुम्ही काय केलं समजा इथं हे 7 घेतलं ना वजा 15 घेतलं तर काय होणार इथं येणारं उत्तर कसं राहील आपलं, येणारं उत्तर काय होईल ह्यातनं वजा होईल. ज्यावेळेस आपण बघितलं की बेरीज वजाबाकी करताना काय करायचं मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, लहान संख्येचं मोठ्या संख्येचं काय करायचंय चिन्ह द्यायचं. म्हणजे काय आलं असतं इथं उत्तर वजा आलं असतं. म्हणजे आपलं उत्तर काय झालं असतं इथं संख्या बरोबर आहे पण चिन्ह चुकलं माहिती उत्तर पूर्ण चुकलं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून काय करायचं इथं तर इथं करताना काय करणार मग एक्स बरोबर 15 जसं तसं वजा 7 म्हणून एक्स बरोबर काय मिळालं उत्तर आपल्याला तर एक्स बरोबर 8 हे उत्तर मिळालं. मग ही झाली आपली ती संख्या. मग आता ती संख्या झाल्यानंतर जर आपल्याला चेक करायचं की आपलं बरोबर आहे का नाही बरोबर, मग टाळा करायचं तर कसं करायचं तर काय सांगितलं त्यांनी आपल्याला संख्या आता एक्स मिळाली, एक्सचं उत्तर काय मिळालं तर 8 मिळालं. मग 8 मिळालं म्हणजे इथं काय होतंय आता काय झालं पाहिजे ह्याच्यामध्ये जर आपण प्लस करत असलो 7
8 आणि 7 किती येतंय 15. मग इथं दिल्याप्रमाणे आलं का तर आलं, म्हणजे उत्तर काय आपलं इथं, तर उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे आपण जे 8 काढले एक्स बरोबर ते आपलं काय बरोबर आहे. ठीक आहे. मग या छोट्याशा उदाहरणात आपल्याला समीकरण कसं मांडायचं, समीकरण कसं तयार होतं हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघू आपण. आता इथं काय सांगितलंय, एका संख्येच्या काय होतंय, एका संख्येच्या चौपटीतून काय होतं, एका संख्येच्या चौपटीतून 6 वजा केल्यास फक्त काय येतंय 26 येते उत्तर. तर ती संख्या काय किंवा कोणती असेल, संख्या काय किंवा काय किंवा पण कोणती. ठीक आहे. आता मग दिल्याप्रमाणे काय करायचं, आपल्याला संख्या माहिती आहे का तिथे कुठली येते, तर संख्या माहित नाही तर काय घेतो आपण नेहमी एक्स मानू. संख्या काय मानायची एक्स मानू आपण संख्या. मग एक्स मांडल्यानंतर आता काय सांगितलं, एका संख्येच्या चौपटीतून. चौपट म्हणजे काय असतंय, तर त्याला काय करायचं गुणिले काय करायचं 4. कुठल्या पण संख्येची पट करायचं काय करायचं, दुप्पट म्हणले किती करतोय आपण 2 9, तिप्पट म्हणले की 3 9. इथं काय सांगितलं चौपट म्हणून काय केलं गुणिले 4 केलं, म्हणजे किती मिळालं आपल्याला ती 4x मिळालं. मग ह्या चौपटीतून चौपट किती मिळाली, आता इकडे लक्षात द्या पुन्हा एकदा की इथं एक्स म्हणजे काय आलं आपलं, तर ती संख्या आली आणि हे काय मिळालं त्या संख्येची चौपट मिळाली. हे काय मिळालं चौपट मिळालं. आता चौपट मिळाल्यानंतर आता पुढे काय सांगितलं आपल्याला, चौपटीतून काय करायचंय 4x, चौपटीतून 6 काय करायच्यात वजा करायच्यात. बरोबर. मग वजा करायच्यात, मग ते वजा केल्यानंतर उत्तर किती मिळते आपल्याला 26 मिळते. मग उत्तर 26 मिळते. हे आपलं जर काय झालं समीकरण तयार झालं. समीकरण तयार झालं तर आपल्याला हे सोडवायचं, जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे एक्स उत्तर मिळणार आहे. मग कसं झालं 4x बरोबर 26 प्लस 6, 4x बरोबर 26 आणि 6 32. मग कसं होणार आहे, आता हा 4 कसा आहे इथं बघितलं आपण, इथं कुठल्या चिन्ह मध्ये, इथं गुणाकारात चिन्ह, मग इकडं बरोबर चिन्हाच्या काय होणार आहे 32. म्हणजे होताना कसं होणार आहे, तर एक्स बरोबर 32 भागिले इकडे मांडतो 32 भागिले 4. मग कसं आले 4 1 4, 4 8 32. म्हणजे एक्स बरोबर काय मिळणार आपल्याला, तर 8 ही संख्या मिळते. म्हणजे एक्स कुठली मिळाली संख्या 8 ही संख्या मिळाली. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण त्याप्रमाणे करू. आता काय सांगितलं इथं, एका संख्येची काय मिळायचं तिप्पट काय आहे 24 आहे. ठीक आहे. मग जसं सांगितलं तसं पुन्हा तसंच की संख्या काय म्हणायची एक्स मानू इथं संख्या, आणि त्या संख्येची काय करायची तिप्पट करायची. आता तिप्पट करायची म्हटल्यावर काय किती ना, मग गुणिले किती करणार आहे आपण 3 करणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आलं, कसं आलं 3x. मग काय उत्तर आलं, तर समीकरण कसं झालं तिप्पट किती तिची 24 आहे. हे झालं आपलं इथं समीकरण तयार. इथं समीकरण झालं तर मग काय एक्स बरोबर 24 भागिले 3. मग कसं येणार आहे एक्स बरोबर किती येणार आहे 3 8 24. मग आपलं उत्तर किती मिळालं इथं 8. हे उत्तर इथं पण मिळालं आपल्याला. हे समीकरण फक्त तयार करता आलं पाहिजे. समीकरण जर तयार करायला आलं तर सोडवाय काय अडचण नाही, पण समीकरण काय झालं पाहिजे व्यवस्थित तयार झालं पाहिजे. इथं पण असेल या पाठीमागच्या प्रकारचं असेल कुठलं जरी आलं तर त्याप्रमाणे काय करायचं तर मांडत जायचं. ज्याप्रमाणे दिलंय आपल्याला त्याप्रमाणे एका पायरीने गणित काय करायचं समीकरण मांडत जायचं. हे लक्षात ठेवायचं. आणि समीकरण तयार झाल्यानंतर आपल्याला सोडवायचं कसं ते माहिती आहे की कुठं बेरीज करायची कुठं वजाबाकी करायची. तर बरोबर चिन्हाच्या आल्यानंतर काय होतंय तर चिन्ह विरुद्ध होतं. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे बरोबर. ठीक आहे. आता हे उदाहरण बघू आपण. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय एका विद्यार्थ्याचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या कसं आहे दुप्पट असून दोघांचे एकत्रित वय किती आहे 36 आहे. तर विद्यार्थ्याचे वय किती बरोबर. मग आता इथं काय सांगितलंय एका विद्यार्थ्याचे वय त्याच्या बहिणीचे कसं आहे दुप्पट आहे. मग ह्याच्यातलं कुणाच तरी एकाचं वय पहिल्यांदा, आता इथं दोघांचं सांगितलं की बहिणीचं आणि त्याचं वय. मग त्याचं पहिल्यांदा वय सांगितलंय कोणाचं वय विद्यार्थ्याचं वय बहिणीच्या कसं आहे दुप्पट आहे बरोबर. मग समजा आपण पहिल्यांदा काय घ्यायचं बहिणीचं वय घेतलं. बहिणीचे वय बरोबर काय म्हणायचं एक्स म्हणून. बहिणीचे काय वय म्हणायचं एक्स म्हणायचं. मग बहिणीचं वय जर एक्स म्हणत असेल तर भावाचं वय किती येणार सांगा. तर भावाचं वय कसं आहे तर बहिणीच्या वयाचे किंवा विद्यार्थ्याचं वय कसं आहे त्या बहिणीचं कसं आहे त्याच्या कसं आहे दुप्पट आहे. म्हणजे ह्याचं कसं वय विद्यार्थ्याचं वय किती येईल
विद्यार्थ्याचे वय. विद्यार्थ्याचे वय कसं येईल बघा, इथं काय केलं, बहिणीचे वय घेतलं. विद्यार्थ्याचे वय कसं आहे, बहिणीच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजे काय होणार आहे, ह्याला आपण जसं मगाच्या प्रमाणे केलं तर काय होणार आहे, गुणिले काय करायचं, 2 करायचं. याचा अर्थ काय होणार आहे, इथं किती येणार आहे, 2x येणार आहे. विद्यार्थ्याचं वय किती येणार आहे, इथं आपल्याला 2x येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला दोघांची वय मिळाली. बहिणीचं किती वय मिळालं, इथं x मिळालं. विद्यार्थ्याचं वय काय मिळालं, 2x मिळालं. आता कुठपर्यंत आपल्याला इथपर्यंत झालं आपलं समीकरण तयार. आता पुढं दोघांचं काय सांगितलं, दोघांचं एकत्रित वय किती, 36 आहे. मग दोघांचं एकत्रित वय याचा अर्थ काय होतो, तर त्या दोन्हींचं काय बेरीज किती आहे, 36 आहे. मग कसं होणार आहे, x प्लस 2x बरोबर काय येणार आहे, 36 असं येणार आहे. बरोबर काय येणार आहे, 36. मग हे सोडवायचं आपल्याला. आता लक्षात ठेवायचं, मग अशी काय प्रत्येक वेळेस करत होतो आपण, संख्यांचं काय करत होतो, बेरीज वजाबाकी करत होतो. बरोबर. आता इथं काय मिळालं, इथं आपल्याला x आहे, इथं 2x आहे. याचा अर्थ काय झाला, तर ही दोन्ही पण कशी आहेत, चल आहेत. मग ह्या दोन्हींचं काय होतं, बेरीज वजाबाकी होऊ शकते. मग ह्यांचं आता इथं बेरीज चिन्ह मध्ये, मग कसं झालं, 3x बरोबर 3x बरोबर कसं केलं, ह्यांची काय केली आपण, इथं बेरीज केली. मग इथं बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 3x बरोबर 36. मग x बरोबर काय येणार आहे, 36 भागिले इथं काय येणार आहे, 3. म्हणजे आपल्याला x बरोबर काय मिळालं, इथं x बरोबर इथं भाग किती लागला, 12चा. 12 36. मग x बरोबर काय मिळालं, इथं 12 असं उत्तर मिळालं आपल्याला. मग x बरोबर 12 मिळालं. आता x बरोबर 12 मिळालं, मग हे विद्यार्थ्याचं वय मिळालं का विद्यार्थ्याचं वय, तर विद्यार्थ्याचं नाही वय मिळालं. ते कोणाचं वय, इथं आपण x कोणासाठी घेतलाय, तर बहिणीसाठी घेतलाय. म्हणजे हे कोणाचं वय मिळालं आपल्याला, बहिणीचं वय मिळालं, विद्यार्थ्याचं नाही मिळालं. आपल्याला सांगितलंय प्रश्नात कोणाचं, हे पण बघायचंय. पर्याय असू शकतो की 12, पण आपल्याला काय बघायचंय, आपल्याला विचारलंय काय, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे कुठलं उत्तर आपल्याला निवडायचं. याच्यामध्ये आता 12 कोणाला सांगितलंय, जर बहिणीचं विचारलं असतं आपलं उत्तर काय राहिलं असतं, 12 राहिलं असतं. पण आपल्याला विचारलंय विद्यार्थ्याचं. मग विद्यार्थ्याचं विचारलं, याचा अर्थ मग काय करायला लागलं, इथं काय विद्यार्थ्याचं वय 2x आहे. मग 2x म्हणजे कसं झालं, 2x बरोबर. मग 2x आहे तर काय होणार आहे, इथं काय करायचं, 2 अशीच राहतील. आणि x ची किंमत आपल्याला माहित झालेली आहे. x ची किंमत किती आलेली, इथं 12. मग इथं काय झालं, बरोबर, इथं कुठलं चिन्ह असतं आपल्याला माहिती आहे, तर गुणिले चिन्ह असतं. मग याचा अर्थ काय झाला, 12 दुने 24. आपण तोंडी पण करू शकतो, हे माहित झालं तर ह्याची दुप्पट करायची आपल्याला, हे पण करू शकतो. फक्त हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे आपण कुठल्या पद्धतीने उत्तर काढतोय. हे 24 आलं कसं, तर हे 12 आलं, कोणाचं, बहिणीचं वय त्याचं दुप्पट, कोणाचं वय, विद्यार्थ्याचं वय त्याचं दुप्पट आहे. त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला इथे 24 हे उत्तर मिळालं. ठीक आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं बघू, हे पुढच्या प्रकारचं उदाहरण आहे. आता ह्या प्रकारामध्ये पुन्हा इथं पण तसंच काय करता आलं पाहिजे आपल्याला, समीकरण तयार करणं. ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण कुठलं पण येईल त्यावेळेस आपल्याला इथं सूत्र किंवा समीकरण तयार करता येणं महत्वाचं. समीकरण तयार केलं ते तर आपल्याला काय होईल, मग बाकीच्या गोष्टी पुढच्या सोप्या जातील. पण आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय काय, समीकरण तयार होईल कसं, तिथं बेरीज दिली, गुणाकार दिली, वजाबाकी दिली, काय गोष्टी दिल्यात ह्या आपल्याला काय झाल्या पाहिजेत, लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं ते बघू. आता काय काय दिले इथं, एका पुस्तकाची किंमत एका वहीच्या किमतीपेक्षा काय आहे, 10 रुपये जास्त आहे. म्हणजे काय कळलं इथं, कशाची किंमत जास्त आहे, पुस्तकाची किंमत. कोणाची, पुस्तकाची किंमत एका वहीच्या किमतीपेक्षा काय आहे, 10 रुपये जास्त आहे. बरोबर. मग इथं काय घेतलं, पुस्तक आणि वही. पुस्तकाने काय घेतलं, वही. आता पुस्तकाने वही घेतलं तर मग ह्याच्यातली एक किंमत काय करायची, आपल्याला किमती माहित आहेत का त्यांच्या, तर नाही. तर मग किंमत नाही त्यावेळेस आपण काय घ्यायची, एक्स किंमत घ्यायची. मग एक्स घ्यायची कोणाची, इथं किंमत जास्त कोणाची, इथं बघायची पहिली, कोणाची जास्त आहे, पुस्तकाची किंमत कशी आहे, जास्त आहे. मग पुस्तकाची किंमत जास्त आहे तर मग वहीची किंमत काय घेणार आहे आपण, एक्स घेणार आहे. बरोबर. आता दोन्हीच्या पण किमती माहित नाहीत, पण फक्त आपल्याला माहित आहे काय, तर वहीच्या किमतीपेक्षा, वहीची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा पुस्तकाची किंमत काय आहे, तर 10 रुपयेनं जास्त आहे. हे पण इथं लक्षात आलं पाहिजे की जास्त कुठलं आहे आणि कमी कुठलं आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणेच काय करायचं, इथे एक्स ची किंमत आपल्याला घेतली पाहिजे. ठीक आहे. मग इथे एक्स ची, वहीची किंमत काय घेतली आपण, एक्स घेतली. वहीची जर एक्स घेत असतो तर पुस्तकाची किंमत किती होईल, बरोबर. हा प्रश्न आता इथं पुस्तकाची घ्यायची किती, इथं काय सांगितलंय, वहीची जी काय किंमत घ्याल तुम्ही कुठली पण घ्या,
त्याच्यापेक्षा पुस्तकाची किंमत काय आहे 10 रुपयानं जास्त आहे. मग 10 रुपयाने जास्त याचा अर्थ काय झाला, ही झाली कशाची किंमत, वहीची किंमत, आणि ह्या वहीच्या किमतीपेक्षा काय होणार आहे 10 काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग 10 जास्त आहे म्हटल्यावर कसं झालं, 1+10 ही किंमत झाली बरोबर. मग 10 ही किंमत झाली, मग हे दोन्ही पण आपल्याला काय मिळाल्या, किमती मिळाल्या फक्त बरोबर आहे. पण आपल्याला एक्स ची किंमत काढल्यानंतर त्याची खरी किंमत काय आहे हे फक्त मांडलेली किंमत आहे आपल्या, ह्या मांडलेल्या किमती आपल्याला मिळाल्या. पुन्हा एकदा लक्षात द्या काय करायचं की पहिल्यांदा काय बघितलं, हे वाचून घ्यायचं इथं, तर काय एका पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा कशी आहे 10 रुपयांनी जास्त. मग पहिल्यांदा एक किंमत आपल्याला घेणं बाकी, एक कुठला तरी काय करायचा आहे एक्स घ्यायचा. मग एक्स घ्यायचा तर कुठला घेतला, तर वहीची किंमत घेतली काय एक्स घेतली. मग वहीची किंमत एक्स घेतल्यानंतर आता मला काय इथं ह्याच्यात काय आपल्याला समजलं की इथं पुस्तकाची किंमत कशी आहे वहीपेक्षा 10 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे ही कुठली किंमत घेतली आपण, वहीचीच किंमत जी आपण इथे घेतली ती, आणि ह्याच्यामध्ये काय केलं 10 रुपये काय केले प्लस केले. त्याच्यानंतर ही मला काय मिळाली पुस्तकाची किंमत आणि ही वहीची किंमत. आता त्याच्यानंतर पुढं त्याच्यानंतर काय दिलंय, जर पुस्तकाची किंमत काय असेल 60 रुपये, तर वहीची किंमत काय असेल किती असेल, तर काय झालं पुस्तकाची किंमत काय असेल 60 रुपये, तर वहीची किंमत किती काढायची आपल्याला. आता मग ह्या उदाहरणात आपल्याला इथं काय होईल, तर मग काय दिलंय x+10 बरोबर काय इथं येतंय, तर 60 रुपये बरोबर काय 60 रुपये, x बरोबर 60 - 10, x बरोबर काय झालं 50, हे उत्तर मिळालं. हे आपल्याला दोन्ही पद्धतीने काय होईल करता येईल. तोंडी जरी म्हटलं तर काही कळलं असतं आपल्याला, पुस्तकाची किंमत किती आहे 60 रुपये, आणि काय पुस्तकाची किंमत कशी आहे वहीपेक्षा 10 रुपये जास्त आहे. म्हणजे इथं काय झालं असतं, ह्याच्यातून काय केलं असते पण 10 रुपये वजा केले असते. पण ह्या गोष्टी आपल्याला हे आता हे तोंडी आलं म्हणून, पण हे आपल्याला समीकरण कसं तयार करायचं या गोष्टी आपल्याला काय पाहिजेत, माहिती पाहिजे. ठीक आहे. मग ज्यावेळेस अवघड उदाहरणं येतील त्यावेळेस आपल्याला समीकरण तयार नाही करता आलं तर उदाहरण सुटणार नाही. त्यासाठी कुठल्या प्रकारचं पण उदाहरण आलं तर आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यातलं आता शेवटचं उदाहरण याच्यातलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय दिलंय इथं, तर एका सिनेमाच्या तिकिटासाठी काय होईल, प्रौढांचा दर मुलांच्या तिकिटापेक्षा काय आहे 20 रुपयाने कसा आहे जास्त आहे. मग 20 रुपये जास्त आहे. आता मागाशी जसं आपण पुस्तकाचं वहीच केलं त्या प्रमाणात इथं करायचं बरोबर. मग इथं कोणाचं घेणार आहे, तर मुलांचं. जे लहान आहे त्याचं पहिल्यांदा घ्यायचं. इथं लहान आहे म्हणून आपण त्याचं काय घेतलं, कारण त्यामध्ये काय करता येईल आपल्याला प्लस करता येईल. मग मुलांचं किती घेतलं, मुलांच्या तिकिटाचा दर किंवा मुलांचे तिकीट किती घेणार आहे आपण इथं, मुलांचे तिकीट घेणार आहे एक्स घेतलं. आता मुलांचं एक्स घेतल्यानंतर इथं काय सांगितलंय, प्रौढांचं जे तिकीट आहे मुलांच्या तिकीट दरापेक्षा किती जास्त आहे, तर 20 रुपये. म्हणजे आता इथं प्रौढ लिहितो. प्रौढ मग आल्यानंतर काय होणार आहे, हे मुलांचं तिकीट झालं त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 20 काय करायचंय जास्त करायचंय. हे आपल्याला मिळालं. हे कोणाचं मिळालं, मुलांचं तिकिटाचं पैसे मिळाले, आणि हे कोणाचं मिळालं, तर प्रौढांचं मिळालं. ठीक आहे. आता त्याच्या पुढं काय सांगितलं, तर 2 प्रौढ आणि 3 मुलांचे, 2 प्रौढ आणि 3 मुलांचे मिळून किती होतात 370 रुपये होतात. तर मुलांच्या तिकीटचा दर शोधा. या प्रकारे आता उदाहरण. आता मगाच्या प्रमाणे इथं करू शकत नाही आपण. इथं काय दिलंय, दोघांचं मिळून दिलेलं होतं. मग असे काय दिलं होतं आपल्याला, फक्त पुस्तकाचे 60 रुपये दिले होते, त्याच्यामुळे आपण वजा 10 करू शकतो, पण इथं नाही करू शकत. मग इथं काय करायचंय, इथं सांगितलं काय, आता मुलांची किती तिकीट येते, मुलांची किती तिकीट घेतली, इथं मुलांची 3 घेतले. मग 3 तिकीटे म्हणल्यावर काय होणार आहे, गुणिले याला 3 होणार आहे बरोबर. गुणिले 3 कसं झालं, तर एक तिकीट, एका तिकिटाची किंमत किती एक्स आहे, आणि अशी किती तिकीट घेतली त्यांनी 3 घेतात. आता प्लस का, तर हे प्रौढांच्या तिकिटाचं पण घ्यायचं. मग प्रौढांची तिकीट किती आहेत, प्रौढांची तिकीट किती घेतल्यात 2 तिकीट आहेत, आणि तिकिटाचा दर किती त्याचा x+20. हे कंसात का घेतलं, तर हे पूर्ण त्याच्या काय प्रौढांच्या तिकिटाची किंमत आहे. अशी तिकीट घेतल्यात किती, तर 2 तिकीट घेतल्यात बरोबर. आता मग हे सगळं जर मिळवल्यानंतर आपल्याला तिकिटाचे किती रुपये होणार त्याचे, तर 370 रुपये होणार आहेत बरोबर. मग हे 370 रुपये जर होणार आहे, तर मग हे समीकरण सोडवायचं आपल्याला. मग ह्या प्रकारचं समीकरण सोडवत असताना पहिल्यांदा काय करायचं, इथं हा गुणाकार करून घेतला म्हणजे किती झाले, इथं 3x काय इथं प्लस तसंच राहणार आहे. आता मग असे आपण सोडवलं होतं की गुणाकार आल्यानंतर ज्यावेळेस गुणाकार येईल त्यावेळेस काय करायचा, कंस सोडवून घ्यायचा. इथं मग कंस सोडवून घ्यायचा म्हटल्यावर इथं काय करायचं असतं, या दोन्हीला पण आपण काय करतो गुणिले करतो. मग कसं झालं 2x प्लस,
आता इथं कसं होणार आहे, 2x काय करायचं पहिल्यांदा ह्याला गुणलं 2x प्लस, आता पुन्हा काय करायचंय याला पण गुणायचं, लक्षात ठेवायचं दोन्हीला गुणायचं. मग काय झालं इथं 40 बरोबर काय आला इथं 370 आलं. काय मिळालं 370. आता 370 मिळाल्यानंतर इथं काय करायचं, मग आता मगाशी पण सांगितलं जसं त्याप्रमाणे कुठल्यांचं बेरीज किंवा वजाबाकी होईल, चलांची होईल आणि संख्यांची होईल. संख्या आणि चलांच्या मध्ये काय होणार नाही, बेरीज वजाबाकी क्रिया होत नाही. मग ठीक आहे, मग इथं कसं होणार आहे, यांची बेरीज किती आली 5x अधिक 40 बरोबर काय आले 370. हे इथपर्यंत आपल्याला उदाहरण मिळालं. आता इथं ह्या साईडला घेऊ आपण 370. मग काय झालं इथं 5x पुन्हा येतो इथं 40 बरोबर 300 काय मिळाले इथं 70 मिळाले. ठीक आहे, आता हे सोडवायचं. इथं सोडवत असताना काय होणार आहे, पहिल्यांदा संख्या एका बाजूला घेतलेला आहे, म्हणजे 370 वजा काय आलं इथं 40 आले. मग कसं मिळालं इथं 5x बरोबर काय झाले 370 मधून काय केले 40 वजा केले, मग किती आलं इथं 330 मिळाले आपल्याला. 330 मिळाल्यानंतर आता काय झालं, हे 5 इथं काय येतं गुणिले तिकडे काय होणार जम भागिले होणार. मग कसं झालं x बरोबर 330 भागिले 5. मग x बरोबर काय आलं, पहिल्यांदा भाग कसा गेला 5 30 बरोबर. पुन्हा शिल्लक किती राहिले इथं 3, पुन्हा शिल्लक किती राहिले 5 30. मग हे उत्तर किती आलं आपलं x बरोबर 66. तर x बरोबर 66 काय मिळालं आपल्याला, तर मुलांच्या तिकिटाचा दर मिळाला. म्हणजे x मिळाला म्हणजे काय मिळालं आपल्याला, ह्या मुलांच्या तिकिटाचा काय मिळाला दर मिळाला. म्हणजे हेच आपल्याला विचारलं होतं. जर प्रौढांचं विचारलं असतं त्याच्यामध्ये काय करायला लागलं असतं आपल्याला 20 रुपये इथं प्लस करायला लागलं. पण आपल्याला विचारलंय का इथं, तर मुलांच्या तिकिटाचा दर विचारलाय, त्यामुळे हेच काय झालं आपलं इथं उत्तर झालं. फक्त हे प्रश्न ज्यावेळेस दिलेले असतील त्यावेळेस प्रश्न काय आहे ते बघायचा. एक आल्यानंतर आपलं उत्तर येतंय का अजून दुसरं आपलं जे घेतलेलं आहे ते उत्तर पाहिजे. जर इथं मुलांचं नसतं आणि इथं प्रौढांचं विचारलं असतं तर मात्र आपलं उत्तर काय झालं असतं, तिथं प्लस 20 केले असते आणि 86 हे उत्तर झालं असतं आपलं. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे जेवढी उदाहरणं काय मिळतील आपल्याला त्याप्रमाणे काय करायचं, शाब्दिक उदाहरण असलं तरी काय करता आलं पाहिजे, सूत्र तयार करता आलं पाहिजे. आणि उदाहरणं कशी सोडवायचे आपण ते सगळे बघितले. गुणाकार असेल, बेरीज असेल किंवा भागाकार असेल तर कसं सोडवायचं. ठीक आहे, आपण थांबूया. धन्यवाद.